नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य पत्रिकाची जी बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी यांच्या उपविभाग उमरखेड येथे आज 13 फेब्रुवारी 2026 रोजी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आणि या ड्राम्यामध्ये आपण काय झालं सविस्तर बातमी पाहण्यासाठी आपण आमची रिपोर्ट पहा। सविस्तर बातमी अशी की आज सकाळी 13 फेब्रुवारी रोजी उमरखेड नगर परिषदे कार्यालयावर महावितरण कंपनीचा वीज बिल 10 लाख रुपये न भरल्यामुळे नगर परिषदेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आणि महावितरण कंपनीच्या या ऍक्शनचा रिएक्शन म्हणून दुपारी नगर परिषद कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी महावितरणने मालमत्ता कर 3 लाख रुपये न भरल्यामुळे महावितरणच्या सब डिव्हिजन ऑफिसच्या भिंतीवर नोटीस चिटकून ऑफिसला ताला ठोकून सील केले। त्यानंतर महावितरणचे सर्व कर्मचारी गेटच्या बाहेर आले आणि कळाले की उमरखेड शहराची वीज पुरवठा खंडित झाला आहे। त्यावर महावितरण कर्मचाऱ्यांनी सांगितले की लाईट ट्रिप झाली असेल। हे घडामोडी सुरू असताना आम्ही महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर साहेब यांच्या प्रशांत मधुकर अंबाडकर डीवाय उमरखेड सर, महावितरणचे जे बिल होते नगर परिषदचे किती होतं? वॉटर सप्लायचे बिल आहे, जवळपास एक 12 लाख रुपये बिल आहे ते त्यांनी न भरल्यामुळे सर आम्ही त्यांचा विद्युत पुरवठा काल डिस्कनेक्ट केला होता। म्हणजे त्यांना आम्ही टोकन डिस्कनेक्शन पण सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये। काल पण त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आणि पेपरमध्ये सुद्धा सर महावितरणनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यूज दिल्या होत्या का बा विद्युत पुरवठा खंडित होणार, शासकीय बिल भरले नाही तर त्यांनी बिल न भरल्यामुळे सर आम्ही शेवटी आज कनेक्शन डिस्कनेक्ट केलं। त्यामुळे सर त्यांनी आमचं पण ऑफिस सील केलं आहे। कोण आलं होतं नेमकं तुमचं? सर मी अशी माहिती केलं का कोण कोण आलेत आपले अधीक्षक? हो, नगर हे आहे तुम्ही, हा नगर परिषदचे लोक आले होते इथं। त्याच्यामुळे सर आले होते? नाही सर, मी शिव सरांचा अधीक्षक म्हणून नाव होतं। त्यांची गाड्या वगैरे होत्या सर सगळ्या। मी कोणाला नाव नाही विचारलं, मी बोलायचा प्रयत्न केला पण कोणी माझ्यासोबत बोललं नाही सर। त्यांनी लॉक मार लावले सर। त्याने आज पूर्व सूचना दिल्या सर, नाही तर आम्हाला त्यांनी सील केलं सर। त्याच्यामुळे सर आता उमरखेडचा पूर्ण विद्युत पुरवठा डिस्कनेक्ट झालाय सर, कारण की आमचे ऑपरेटर्स आणि आमचे कर्मचारी सध्या बाहेर आहेत सगळे। तुमचे कर्मचारी ऑफिसला एकही नाही सर, कारण की सील केलं सर त्यांनी आम्हाला म्हणजे काय म्हणजे फोर्सफुली बाहेर काढलं सगळ्यांना सर। नोटीस देऊन पूर्व सूचना द्यायला पाहिजे नाही सर। त्यांनी ते जसं काल आम्ही सप्लाय डिस्कनेक्ट केला, आम्ही तर सर सगळ्यांना कळवलं होतं का विद्युत पुरवठा डिस्कनेक्ट होणार आहे। म्हणजे मी पर्सनली म्हटल्यापेक्षा, पत्रांनी म्हटल्यापेक्षा जे आपले नॅशनल महाराष्ट्र लेवलचे जे आपले वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे, त्याच्यामध्ये न्यूज आहे सर। तुम्हाला माहित असेल, तुम्ही पत्रकार लोक आहेत, त्यांना सगळ्यांना माहित आहे का त्या पेपरमध्ये न्यूज गेल्या आहे सगळ्या का शासकीय विद्युत पुरवठा बंद होणार आहे म्हणून। कारण की सर आम्ही यावेळेस फक्त दवाखाने, शाळा आणि पोलीस स्टेशन आम्ही बंद नाही केले सर, कारण की शाळेमध्ये परीक्षा चालू आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट राहते आणि पोलीस स्टेशनना पण आम्ही त्यांना हे दिले आहे सर। पण बाकीच्या विद्युत पुरवठा डिस्कनेक्ट करण्यासाठी आम्हाला आदेश आले होते सर, त्या हिशोबाने आम्ही डिस्कनेक्ट केलं सर। पण त्याच्यानंतर सर आम्हाला कोणी रिस्पॉन्स दिला नाहीये। त्याच्यानंतर सर आम्ही हा सकाळी सप्लाय बंद केला आहे। त्यानंतर तुम्ही कोणाशी संपर्क साधला? तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी? हा, वरिष्ठांना कळवलंय सर आम्ही। सगळे आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहे, एक्झिक्युटिव्ह असो, आमचे एसी साहेब असो, आमचे मुख्य अभियंता असो, यांना आम्ही सगळं कल्पना दिली आहे सर आजच्या ह्या प्रकरणाची सर। ते काय म्हणाले? नाही, त्यांनी सांगितलं सर तुम्ही जे केलं ते योग्य केलं म्हणे, तुम्ही बाहेर थांबा म्हणे। आता त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे 5 लाख रुपये बिल आहे, हो, त्यांच्या संदर्भात त्यांनी तुमच्या सोबत डिस्कस केलं? हा, डिस्कस नाही, आज डिस्कस काहीच केलं नाही सर। त्यांनी सरळ येऊन आमचा सप्लाय डिस्कनेक्ट केला। त्यांनी आम्हाला ते पावती डिस्कनेक्ट आपलं काय म्हणतात त्याला, त्यांची जे रिक्वायरमेंट आहे त्यांनी आम्ही दिली होती आणि पैसे भरायचे अधिकार किंवा द्यायचे अधिकार आमच्या कार्यकारी अभियंत्यांना असते। आम्ही ते पुसद कार्यकारी अभियंता यांना कळवलंय सर, ते पैसे त्यांना भेटणार आहे सर। हो, शेवटचा प्रश्न। हो सर। आता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा हे तुमचं ऑफिस सील झाल्यामुळे हो, आता शहरात किंवा परिसरात जर काही विद्युत पुरवठा खंडित झाला काय तर त्याची सेवा कशी काय करू? सर आम्ही अजूनही तयार आहे सर। माझे सगळे कर्मचारी तुम्ही पाहत असाल, तुम्ही बाजूला कॅमेरा फिरवा सर, माझे सगळे कर्मचारी जागेवर हजर आहे सर। ग्रामीणचे असो, अर्बनचे असो, रुरलचे असो, विडोलचे असो, मुळाचे असो, सगळे हे सगळे इंजिनियर आहे सर माझे। हे मुळाचे इंजिनियर आहे, हे ग्रामीणचे आहे, हे आमचे जाधव साहेबांच्या ऑफिसचे आहे आणि हे मुळाचे साहेब आहे सर। सगळे जण आमच्या इथं हजर आहे सर कर्मचारी। आमचा कोणताच कर्मचारी अजूनही ऑफिस सोडलं नाही आहे सर। म्हणजे सेवा द्यायला तत्पर आम्ही तत्पर आहे सर। आम्ही मिनिटामध्ये आमची सेवा द्यायला तयार आहे सर। आम्हाला शौक नाही सर आम्हाला कोणा सवलत डिस्कनेक्ट करायचा। आमचे पैसे, कंपनीचे पैसे आले पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे सर। बोललो
आणि त्यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी अजय कुरवाडे साहेब यांचीही बाजू जाणून घेतली. आमच्या हद्दीमध्ये जे MACB चे कार्यालय आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर 5,67,000 पेक्षा जास्त रक्कम जी आहे ही थकीत आहे. ती थकीत असल्यामुळे ती रक्कम वसुलीसाठी आम्ही ते जे कार्यालय आहे त्यांचं केवळ कार्यालय जे आहे ते सील केलेलं आहे. त्यांचं जे सबस्टेशन आहे ते सील केलेलं नाही. सबस्टेशन मधून जो होणारा सप्लाय आहे तो अविरत चालू राहणार आहे. परंतु त्यांच्या कोणतरी अभियंता यांनी त्या सबस्टेशन मध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना स्वतःहूनच बाहेर काढलं आणि शहराचा जो विद्युत पुरवठा आहे तो त्यांनी बंद केला. सर, नगरपालिकेचे जे विद्युत पुरवठा त्याने खंडित केला त्याची कोणती पूर्वसूचना किंवा नोटीस किंवा असं काय बिलिंग कट नाही केलं? नगरपालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी आमचा जो पाणी पुरवठ्याचं एक्सप्रेस फीडर आहे त्याचं कनेक्शन कट केलं. आम्ही नगरपालिका म्हणून आम्ही त्यांना रेग्युलर जे आमचं बिल आहे ते आम्ही देतो. आणि यावेळेस सुद्धा मागच्या 4 दिवसापूर्वी आमच्या अकाउंटंटची बदली झाल्यामुळे ते आम्हाला त्याच्या सही घेण्यासाठी त्याला अकलूजला पाठवावं लागलं चेक. त्याच्यामुळे 2 दिवस लेट झाला. आणि असं असताना कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही रेग्युलर त्यांचे बिल भरत असताना आज रोजी त्यांनी पाणी पुरवठा जो आहे 1,00,000 लोकसंख्येचं आपलं गाव आहे आणि त्याचा पाणी पुरवठ्याची विद्युत सप्लाय जो आहे तो त्यांनी कोणत्याही पूर्वसूचना न देता बंद केला. तुम्ही पूर्वसूचना दिली होती का त्यांना की जे सील करायला तुमचे काही कर्मचारी गेले होते सील करण्यासाठी, त्यांना अगोदर तुम्ही पूर्वसूचना दिली होती का? आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही सूचना देतो की आमच्याकडे तुमचं एवढं थकीत आहे, त्या थकीत रकमेपायी आम्ही जे आहे ते आपलं जे कार्यालय आहे ते आम्ही सील करत आहोत. आता याच्यावर सर तोडगा कसं निघेल म्हणजे आम्ही त्यांचं जे बिल आहे ते भरणार आहे. आम्ही त्यांचा चेक जे आहे तो दिलेला आहे. आम्ही सही करून बोलवलेला आहे चेक. त्यांनी आमचं थकीत भरावं आणि त्यांनी हेतुपुरस्सरपणे जो गावाचा पॉवर सप्लाय बंद केलेला आहे तो त्यांनी सुरू करावा. त्यांनी अनावश्यकपणे गावास वेठीस धरू नये अशी माझी त्यांना विनंती राहील. त्यांना आमच्या कॅमेऱ्यावर असं बोलून दाखवलं की नगरपालिकेने आमचा जे टॅक्स आमचा कर आहे ते भरून टाकावं, आम्ही त्यांचे जे टॅक्स आहे ते ताबडतोब भरतो असं म्हणून आमचा चेक तयार आहे. आम्ही त्यांच्याकडे चेक 1-10 मिनिटात आम्ही पाठवून देणार आहे. म्हणजे जनतेला शेवटचा मेसेज द्यायसारखी काय याच्यामुळे म्हणजे जनतेला कोणता त्रास होणार नाही याचा? नगरपालिकेने केलेली जी कारवाई आहे ती रुटीन प्रोसेस आहे. आम्ही त्यांचं जे बिल आहे ते कुठल्याही पद्धतीचं थकीत नाही. 1 महिन्याचंच बिल पेंडिंग होतं जे आम्ही त्यांना आता देणार आहे चेक. तुमच्याकडे किती बिल आहे? आमच्याकडे 10 लाख समथिंग त्यांचं बिल असतं. ते आम्ही रेग्युलर भरत असतो. एकाच महिन्याचं बिल? एकाच महिन्याचं. धन्यवाद. दुपारी 3 वाजता नगर परिषदेने महावितरणचा वीज बिल भरला आणि उमरखेड शहराचा व नगर परिषदेचा वीज पुरवठा महावितरणने सुरळीत सुरू केला. त्यानंतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 4 वाजता महावितरणच्या सब डिव्हिजन ऑफिसला मारलेली सील काढून घेतली. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.